नाही बघा, आता पूर्वी जी काही लोक घाबरत होती ते आता तिथं घाबरत नाही. आम्ही कोणाच घाबरत नाही. तर आज खरंच घाबरायचं झालं असतं तर आम्ही आत्ता कुठेतरी सत्तेत जाऊन तिथं बसलो असतो, पद एखादं मिळालं असतं. तुम्ही जर बघा, एक फार आश्चर्याची गोष्ट घडली. 25 तारखेला ईडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर इंग्लिशमध्ये ट्विट केली गेली की रोहित पवारवर अशा अशा पद्धतीने चार्जशीट केली गेली, अशी अशी कारवाई केली. मी एकटा अख्ख्या देशामध्ये मी एकटा असा व्यक्ती आहे की आज परत 4 दिवसानंतर हिंदीमध्ये ट्विट केली गेली, तीच इंग्लिश गोष्ट हिंदीमध्ये आज केली गेली. म्हणजे आम्ही आमच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न तिथं केला जातोय, पण तरीसुद्धा आम्ही घाबरत नाही. आणि या पवित्र भागामध्ये अतिशय आध्यात्मिक, पवित्र आणि चांगली लोक इथं आहेत. फक्त काय ठराविक लोकांच्या मुळे इथलं नाव दुर्दैवाने खराब झालेलं. आणि ठराविक लोक म्हणजे मला कधी कधी हास्य वाटतं की काही लोक म्हणतात की बीडचं नाव खराब केलं जाते, परळीचं नाव खराब केलं जाते. अहो, बीडचं आणि परळीचं नाव हे स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब असताना अतिशय मान सन्मानाने घेतलं जात होतं. नेताच मोठा होता, लोकांच्या हिताचं काम त्यांनी मनापासून तिथं केलं, त्यावेळेचे नेते. आणि आज जर आपण बघितलं, वाल्मिक कराड सारखा नेता ज्याची 1000 कोटीची प्रॉपर्टी झाली. अहो, इथं गरिबाचं काय चाललंय बघा, जेवायला वांदेत आणि बरेच लोक परळी सोडून बाहेर जायला लागलेत, म्हणजे घरं सोडून जायला लागलेत. आणि हा नेता म्हणजे कोण, तर वाल्मिक कराड 1000 कोटीची प्रॉपर्टी करत असेल. अरे ह्या लोकांना नेता. तर आज नाव कोणामुळे खराब होत असेल तर वाल्मिक कराड आणि हे जे गुंड त्यांनी पाळलेली आहेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, यासाठी या परिसराचं, पवित्र परिसराचं नाव खराब होते असं म्हणावं लागतं.